वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप। तोची देव भक्त भेदाभेद नाही जात, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप। तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय, गानियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप, करी साधका सांप्रदायपूर्वक पांडुरंगाला प्रणाम करून ज्यांच्या निमित्त सेवा आहे, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना संत शिरोमणी असं म्हटलं, नामदेवराय, त्यांना दुसरी एक पदवी आहे, प्रेमाचे सागर। त्या नामदेवरायांना प्रणाम करून त्यांचे आज असलेले वंशज म्हणून त्यांना संबोधलं जातं। समस्त शिंपी समाज त्यांना प्रणाम करून परिसरातील जमलेले वारकरी बांधव, ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी आणि ज्यांना ही कीर्तन प्रवचन परंपरा यूट्यूबद्वारे समाजापर्यंत पोचवायचं माळीसरी काम करतात। कारण काहीतरी यूट्यूबला टाकल्यापेक्षा चार गोष्टी चांगल्या ज्ञानाच्या टाकणं, त्यांनी ते एक व्रत घेतलं आहे। लांब लांब पण येतात। परवा आम्ही गुरुपौर्णिमेला मौजी वडगावला होतो, म्हणजे एवढ्यापर्यंत तिथंपर्यंत येतात ते। त्यांनाही प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे। वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू संतांचं योगदान आहे, त्यापैकी नामदेवरायांचं जास्त योगदान आहे। जास्त असं का म्हटलं असेल? सगळ्या संतांच्या मध्ये जास्त अवतार कार्यामध्ये आयुष्य नामदेवरायांचं आहे। सगळ्यात कमी ज्ञानोबा आहे, सगळ्यात जास्त नामदेवराय। किती वर्ष? 80। सगळ्या साधू संतांनी भागवत धर्माचा प्रसार प्रामुख्यानं महाराष्ट्रात केला, पण नामदेवरायांनी महाराष्ट्र सोडून म्हणजे उत्तर भारतामध्ये दिल्लीपर्यंत आणि पंजाबमधील त्या घुमानपर्यंत असा प्रसार करणारी नामदेवरायांची पुण्यतिथी आषाढ वद्य तृतीया त्रयोदशी। सगळ्या साधू संतांच्या पुण्यतिथ्या ह्या वद्यामध्ये आहेत। कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानोबा आहे, आषाढ वद्य त्रयोदशी नामदेवराय, आषाढ वद्य चतुर्दशी सावंतामाळे, श्रावण वद्य द्वादशी सेना महाराज। सेना सांगून या जातो वैकुंठाशी, तिथी श्रावण वद्य द्वादशी असं एक प्रमाण आहे। श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी, दोन अभंग आहेत त्यांची। वैशाख वद्य पंचमी चोखोबा, म्हणजे सगळ्या साधू संतांच्या तिथ्या ह्या वद्यामध्ये आहेत। आणि म्हणून आषाढ वद्य त्रयोदशीला फार मोठं एक महत्त्व आहे, कारण ज्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये जे अनेकांना जमलं नाही ते केलेलं आहे। आता विटीवर असणारी तीच मूर्ती आहे, तिला जीव घातलं। ही कथा कीर्तनाची परंपरा नामदेवरायांच्यापासून आलेली आहे। तिचे आद्य जर प्रचारक कोणी असतील, नामदेवराय आहेत। नामदेवरायांच्या कथा कीर्तनामध्ये अनेक चमत्कार घडलेले आहेत। औंढ्याचं देऊळ फिरलं, देव महाद्वारामध्ये विटेवरून येऊन त्या कीर्तनामध्ये कपडे गळेपर्यंत नाचला,
असा हा कीर्तन महिमा आहे. ते पत्रिकेवर छापत्यात त्यातला महिमा नवा. हा माझ्याकडे पत्रिका मी संग्रही ठेवलेत. 7 कीर्तनकारांना 7 उपाध्या. त्यातल्या काही उपाध्या बऱ्या वाटल्या. भागवताचार्य चांगला आहे, महाराज भागवत सांगावं. गायनाचार्य, गायनाशिवाय कसं कीर्तन होणार हो. मृदंगाचार्य, मृदंगाचार्य सुद्धा पाहिजे. रामायणाचार्य, रामायण सांगणारा पाहिजे. कारण सुसंस्कार जर पिढी निर्माण असेल तर रामप्रभूंचं आचरण करायला पाहिजे. पण त्यात एक असं वाक्य असतं विनोदाचार्य. हे मात्र संप्रदायामध्ये बसत नाही. कुणाला बसत असेल तर त्यानं बसवा, आपल्या संप्रदायात ते बसत नाही. विनोद म्हणजे कीर्तन नाही ना. त्या काळामध्ये नामदेवरायांनी याची परंपरा चालू ठेवली. ते काही विनोद म्हणून नाही. नाथ महाराजांनी त्याच्यावरती एक भाष्य केलं आहे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, स्वअनुभवे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून हृदय मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेचं हे विनोदानं उल्लंघन करू नये असा एक शास्त्र सिद्धांत आहे. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगामधून असं वर्णन करतात. ज्याच्याकडं वैराग्य आहे त्याला भाग्यवान म्हटलं. जो भाग्यवान आहे त्याला संत संगती प्राप्त होते. संत संगतीचं फल काय असेल, साधकाला निष्पाप करते. देव आणि भक्त यांच्यामध्ये वास्तव अभेद आहे, कल्पित भेद आहे. कल्पित भेद मानल्याशिवाय भक्तीतला आनंद लुटता येत नाही. वास्तव अभेद म्हणता येत नाही. वास्तव जर अभेद मानला तर शास्त्र गेलं खड्ड्यात. मग कारण एकमेवा अद्वितीय ब्रह्मच आहे. मग हे दोघं कसे, वास्तव अभेद आहे त्यांच्यामध्ये आणि कल्पित भेद आहे. म्हणून तोच देव भक्त भेदाभेद नाही ज्यात, तुका प्रेमे नाचे गाय. गाय म्हणजे गायन. कसं गायन आहे, प्रेमानं. नाहीतर सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न, मोले घातले रडाया, नाही असो आणि माया. हे काय प्रेमे नव्हे. प्रेमे नाचे गाय. आणि गायन करता करता त्यामध्येच विरून जाणं. एक आपल्याकडं आंधळा पांगळ्यामध्ये अभंग आहे बघा. वृत्ती ही निवृत्त झाली, जनन दिशे तेथे, मी माझे हरपले, जेत ठाईच्या तेथे. आणि मग म्हटलं, सुखे मी निजलो गा, शून्य सारुनी जेथे, त्रिकूट शिखरावरी दान मिळे आई ते. आता त्रिकूट शिखर कोणतं, सुखानं कुठं झोपलं आहे. ती वृत्ती निवृत्त झाल्याशिवाय हा व्यवहार आपल्याला कळणं शक्य नाही. जोपर्यंत वृत्ती व्यवहार करते आहे तोपर्यंत द्वैत आहे. ती निवृत्त व्हायला पाहिजे. ज्यावेळी वृत्ती निवृत्त होणार, जन न दिशेत येथे, मी माझं हरपून गेलं कुठं, जिथं ठाईच्या तेथे. ठाई तिथे ह्या शब्दाचा एवढाच अर्थ आहे, रज्जूवर सर्प निर्माण झाला, कुठल्या वाटेनं गेला, दोरीवत संपला ना. विचारसागरामध्ये एक वाक्य आहे, ज्याच्या अज्ञानानं जे भासतं त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतं. दोरीच्या अज्ञानानं सर्प भासला, दोरीच्या ज्ञानानं निघून गेला. ब्रह्माच्या अज्ञानानं जगत भासलं, ब्रह्मज्ञानानं जगत निवृत्त झालं. म्हणून त्यांनी वर्णन केलं, जन न दिशे तेथे आणि ठाईच्या तेथे. असं काही अभंग बघितले तर गानियात विरोनी जाय. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. याचं विवरण जर बघितलं तर वैराग्य हा शब्द पहिल्यांदा आहे. आपल्याकडं विचारसागराच्या पहिल्या 2 तरंगामध्ये ज्ञानप्राप्तीची साधनं सांगताना बहिरंग साधनामध्ये दुसरं साधन सांगितलं आहे ते वैराग्य. अंतरंग साधनं एकूण 4 सांगितली, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन. ही अंतरंग साधनं झाली. बहिरंग साधनामध्ये पहिलं साधन कोणतं असेल तर विवेक आहे. सारखा मनुष्याने विचार करावा, म्हणजे जीव कोण आहे, जगत कोण आहे, परमात्मा कोण आहे. विवेकाची व्याख्या विचारसागर कर्त्याने अशी वर्णन केलेली आहे की संत संगतीने, पुन्हा बाकी नव्हे, संत संगतीने आत्मा अविनाशी, बाकी सर्व विनाशी चंचल असा बुद्धीचा निश्चय होणे, त्याला विवेक म्हटलेला आहे. म्हणून माणसांसारखा विचार करावा. जीव हा कोण आहे, ब्रह्मरूप आहे. जगत कोण आहे, विचारांती सिद्ध होत नाही. आणि परमात्मा कोण आहे, माया विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर म्हटलं. असा सारखा मनुष्यानं सारासार विचार करा उठा, सारासार विचार करा उठा, नामधरा
सार काय आहे असार करायचा विचार करा म्हटलं. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. याच्याविषयी ज्ञानोबारांचे एक प्रमाण आहे. देखे सारासार भ्रांती ते पाही असारता सारते स्वभावता नित्य जाणे असं वर्णन केलं. भ्रांत बुद्धीनं मनुष्य असाराला सार समजतो आहे, पर जे नित्य आहे कधीही विनाश पावत नाही त्याला नित्य असं त्याला सार म्हटलेलं आहे. असा मनुष्याकडे एक विवेक असावा. आणि याच्या पुढचं एक साधन सांगितलं आहे त्याला वैराग्य. वैराग्याविषयी सरळ त्यांनी निश्चलदासजींनी वर्णन केलेलं आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य. तेवढं तिची व्याख्या लांब आहे बघा. आता अनुकूल भोगतो आहे, प्रतिकूलासाठी प्रयत्न आहेत ना, कसं वैराग्य म्हणायचं. अनुकूलाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हटले. ज्ञानोबा वैराग्याविषयी भरपूर वर्णन करतात. वमिलिया अन्ना लाळणं घोटी रसना का अंगणेशी आलिंगना प्रेताचिया विषखानी नागवे जळत घरी न रिघवे व्याघ विवरान करवे वस्ती जेवी तैशी संसारा या समस्तता जाणी जे जे अनित्यता वैराग्य दौडिता पाठी लागे. म्हणजे त्याचं दृष्टांतानं रूपांतर आपण जर दृष्टांत बघितले तर एका एका ओळीमध्ये एक एक तासभर न सांगून न संपणारे दृष्टांत आहे. श्रीमंतानं पंगत वाढली होती. श्रीमंतानं आता ती पंगत वाढल्यानं त्यांच्या घरी सगळी माणसं पंक्तीला बसली होती. बसल्यानंतर काही पात्र रिकामी होती. एक भिकारी आला. तो म्हटलं आम्हाला काही जेवण पोटभर कधी मिळत नाही, आज पोटभर जेवायचं. ते जेवण होतं जिलेबीचं. आता भिकाऱ्याला कुठली जिलेबी हो, एवढी खाल्ली त्यानं एकदम खायची म्हटलं. वांती झाली. पळत पळत मालक आले. भिकाऱ्या, एक 4 दिवस याच्यासाठी मी कष्ट करतो आहे. ते जिलेबीचा तो आचारी बोलवून ते तेल आणून सगळं ते पीठ हे सगळं करून. ओकार तुझीच आहे ना. आता श्रीमंत असला आणि भिकारी असला तरी ओकलेली ओकारी परत कोण घेईल का हो. तसं जी वस्तू विचाराअंती सिद्ध होत नाही तिला अनात्म म्हटलं आहे. त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे. विष रांधली रस सोय जेवणारा ठाऊके होय तै ते ताट सांडून जाय जी या परी असं वर्णन केलं. जेवणामध्ये विष काढलेलं आहे ते जेवणाला जर माहिती झालं तर ताट सांडून निघून जातो. तैशी संसारा या समस्तता त्याला त्यांनी वैराग्य म्हटलं आहे. वैराग्य ज्याला प्राप्त झालं त्याला भाग्यवान म्हटलं. यशस्वी अवदारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणापैकी वैराग्य भगवंताने कुणाला दिला आहे. वैराग्यामध्ये जर मुकुटमुनी कोणी असतील तर शुकाचार्य आहे. तुम्ही शुकाचार्यांचं चरित्र काढून बघा. त्यांचा बाप आणि गुरु एकच. कोण? व्यासमुनी, ज्यांनी नैमिषारण्यामध्ये भागवत सांगितला परीक्षितींना. शुकाचार्य जे आईच्या उदरामध्ये 12 वर्षे होते. शुकाचार्य ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अवतार कार्यामध्ये अंगाला वस्त्र नाही लावलं. शुकाचार्य त्यांचं वर्णन केलं भागवतामध्ये. एकूण 6 जण ब्रह्मज्ञानी होते. पण 6 जणांचं आदृष्ट कसं वेगळं होतं बघा. जनक राजा राज्यपदी नांदे अदृष्ट होतो. शूक नागवा प्रारब्धे नग्न होती ती. कळीला विजय नारदे अदृष्ट छंदे वर्तत असे. नारदाचं काय होतं म्हणजे अदृष्ट कळ लावण्याचं. तुम्हाला अजून माहिती नाहीत नारदांचे वंशज. इकडली बातमी इकडे, इकडली बातमी इकडं. नारदांचे वंशज. चालतं बोलतं वर्तमानपत्र त्या काळातलं म्हणजे नारद. तो नारद कुणीकडे जर गेला सत्कार व्हायचा नवीन बातमी ऐकायसाठी. त्याचा अदृष्ट होतं ते. वशिष्ठ पुरोहितत्व करी भीष्म पहुडेश्वर पंजरी याज्ञवल्क्या दोघी नारी अदृष्ट करी वर्तत असे. 6 जण ब्रह्मज्ञानी होते. प्रत्येकाचं अदृष्ट हे भिन्न होतं. तात्पर्य आपण जर बघितलं तर शुकाचार्यांच्याकडे एवढं वैराग्य होतं ते कुणाकडे नव्हतं. म्हणून त्यांचं वर्णन केलं आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी घाली बहुतांश आत्ताच्या हल्ली वारकऱ्यांना खेळे पाठ प्रत्येकाकडं मालिका आहेत, गाथा आहेत, पाठ पाठांतर नाही.
आता तिने काय म्हटलं, ऐक खेळिया. खेळिया कोण आहेत? आम्ही आहोत ना, आम्ही हे खेळेच आहोत. ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जानोनी खेळ खेळ रे. कसं जानोनी? हा खेळ खेळला असं खेळा म्हणून सांगितलं. खेळ्यांचं भरपूर वर्णन केलं आहे. नारद खेळला, मारुती खेळला, गोप्या खेळला, खेळत ना खेळ महाराज. चहू तोंड्याचा पोर एक नाऱ्याही जाण, खेळ्या माझी आगळा म्हटलं त्याला. गंगा गौरी दोघे भांडवी संब्याशी धाडले. पार्वतीच्या शंकराचं भांडण लावायचं, नारदाचा खेळ आहे. खेळ्या माझी गोप्या भला भगवान कृष्ण. खेळ्या माझी काय वर्णन केलं त्याचं? बहुतचे खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. तुम्ही भागवताचा 31वा अध्याय वाचून बघा. सगळेच 56 कोटी यादव घालले, आपण निघून गेला. पर खेळामध्ये एक हनुमंत शहाणी ठरली. खेळिया माझी एक हनुम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे. भांडण कुठं आहे? इथं भांडण आहे. भांडण या दोन्ही ठिकाणी नव्हतं त्यांच्याकडं, तर भांडण नव्हतं ना. मग काम नाही क्रोध नाही, तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने. लंकेपर्यंत गेले. कुणाची आवड होती? रामप्रभूंची. आणि हे खेळ खेळले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. एकच, सगळी नाही महाराज. आता असतील त्यांचं काय, आपण कशाला कुणाचं काय बोलायचं. पण साधू संतांनी सांगितले सगळी नव्हेत, एक. त्याचं नाव शुकाचार्य. 12 वर्षे लपाले रे, कापद कापद बाहेर आले, नागवेच पळून गेले रे. इथून पुढं त्यांचं चरित्र जे आहे ते न संपणार आहे. मग ते कसे गेले? पुढं तलाव होतं, तिथं कोण स्नान करत होत्या, याच्या अंगावर वस्त्र नव्हती. त्यांच्या बापाने मागणं हाक दिली, अरे थांब थांब. त्याचे हाक ऐकून ते अप्सरेने डोळ्यावर वस्त्र घेतली. सगळे चरित्र आहे ते. शुकाचार्य अरण्यात गेल्यानंतर पुढं त्यांनी अनुष्ठान मांडलं होतं, तपश्चर्या. कुणाला कशाची भीती, कुणाला कशाची भीती. इंद्राला वाटलं समजा या तपश्चर्याला भुलून देव जर प्रसन्न झाले आणि यानं जर इंद्रपद दे म्हटलं तर माझं काय. म्हणून इंद्रानं तपोभंगासाठी अप्सरा पाठवली होती. तिनं काय काय प्रयत्न केले. नृत्य गायन केलं, पैंजण वाजवलं, बांगड्या वाजवल्या. 1 तासभर सगळा हा म्हणजे नृत्याचा कार्यक्रम झाला. नाही डोळे उघडाय त्यांनी. चालली होती ती. जाताना म्हटले, हो अशोक म्हणे. मग म्हटले, बोला. मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. मी स्वर्गातून अप्सरा खाली आलेली आहे. माझ्या शरीरामध्ये कस्तुरी आहे, तिचा सुगंध पसरतो आहे. निदान पक्षी डोळं तरी उघडून माझ्याकडे बघायचं का नाही? मग ते म्हटले, तू स्वर्गातली अप्सरा, शरीरामध्ये कस्तुरी, मला काही माहिती नाही म्हटली. जर हे मला अगोदर माहिती असतं तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. याचं नाव वैराग्य. हे ज्यांच्याकडं आज ही मृत्यूलोकामध्ये आहे त्यांना भाग्यवान म्हटलं. आम्ही कुणालाही भाग्यवान समजतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे, त्याला भाग्य म्हटलं. यासाठी संसारात जन्मायचं. आणि संसाराच्या नावानं ज्याने शून्य घातली त्यांना संत म्हटलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हे संतांचं कार्य आहे. म्हणून ती ज्यांच्याकडं वैराग्य त्याला भाग्यवान म्हटलं. आम्ही कुणाला भाग्यवान म्हणतो? ज्याच्याकडं धन दौलत आहे, गाडी बंगला आहे, मनुष्य भाग्यवान आहे. तिने वर्णन केलं. भाग्य तृणवे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. वर्णन केलं धन भाग्य कसं असेल. तुम्ही भागवत वाचून बघा. त्या भागवताच्या 21, 22, 23 अध्यायामध्ये एक कदरी आख्यान म्हणून आहे. त्या कदरी आख्यानामध्ये नाथ महाराजांनी धनाविषयी 15 अनर्थ सांगितले. स्थेयम हिंसा नृतंदंभम, काम क्रोध स्मयो मदा, भेदो वैर अविश्वास, संस्पर्धा व्यवनानीच. आणि उलट्या सुट्या ओव्या लिहिल्यात. धन असूनही भांडण आहे, नसून हे भांडण आहे. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैशी, कुटका देखुनी शुनी जैशी हलवी पुच्छाशी कुंकात. ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची भाषा आहे. म्हणजे धनवान पुरुषांच्या जवळ आणि काही तिने वर्णन केलं आहे. धनहीन पुरुषाचे घरी, कलह स्त्री पुरुषा माझारी. नसल तर भांडण आहे, असल तर असा व्यवहार आहे. म्हणून ते भाग्याला हेतू होणं शक्य नाही. भाग्य तर नव्हे धन म्हटलं. त्याला भरपूर प्रमाण लिहिले आहेत. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हणा की पुढचं भीत म्हणायचं नाही. आपल्याला काय भीती आहे? संतांनी वर्णन केलं ना. तुका म्हणे माझं धाडीले निरोप. आपलं कार्य आहे त्यांचं वचन इथंपर्यंत पोचवायचं.
धनासाठी देती प्राण म्हटलं. धन मिळवणी कोटी सवे नय रे लंगोटी, द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग तुका म्हणे संग खोटा त्याचा. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया, न चुके यातायाती हे भोगशील काया. या हरी भजनेविन तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथाच्या तू लाग पारे पाया. अशाश्वत म्हटलं त्यांनी, अशाश्वत जाण म्हटलं, म्हणून ते भाग्य नाही. मग कोण भाग्य आहे? उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. एक 2-3 प्रमाण आहेत बघा. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून या नुठवू माथा मरणा वाचुने सर्वथा. हे वर्णन केलं भाग्याचं, म्हणून त्यांनी असा अभंग लिहिला आहे. भाग्य तरी नव्हे धन. पुढे एक शब्द आहे पुत्र. पुत्र भाग्य का नाही? त्या भागवतामध्ये एक चिंतन आलेलं आहे. शेखी अंगुठा दाविती इति नाथ महाराज उवाच. शेवटी काय दाखवतात ते? असं बुवा कोण सांगत नाही, संत सांगतात. वृद्धाश्रम आहेत का नाहीत? ते भाग्य आहे का? मग तुम्ही कधी गेलाय का नाही? जगातलं एक आश्चर्य आहे, बालक भेट. ये मृत्यूलोकीचे प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या बालकांना भेटायला जातो शाळेमध्ये, त्याला पालक भेट म्हटलं. असं एक आश्चर्य आहे, तिथं बालक भेट असते. म्हणजे बालकांनी पालकांना भेटायला जायचं. जाऊन बघा तर काय चर्चा. मी एकदा गेलो होतो, बघितली चर्चा. अंगावर शहारे येतात, एवढी वाईट अवस्था आहे. आणि स्पष्ट ज्ञानोबा वर्णन करतात. सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे, तये सेवेशी शरीरे लो न कीजे, माय बाप केवळ काशी तेने जावे न जावे म्हटलं. काही गरज नाही जायची असं म्हणतात. ते तीर्थ खरं आहे माय पिता. म्हणून त्यांनी वर्णन केलं, पुत्र हे भाग्याचं लक्षण नाही. तुका म्हणे सांगू किती कोण कोणाशी मारिते, बाप लेकाशी मारिते. हे वर्णन केलं. आणि दारा म्हणून पुढं आहे ना, दारा. दारा तरी काय भाग्यवान आहे का? हे 11व्या अध्यायामध्ये मुक्ताची लक्षणं सांगताना सुस्त्री आणि कुस्त्री दोन्हींचं वर्णन केलं आहे. पतीला कामं सांगणारी सुस्त्री नाही, कुस्त्री आहे. आणि पतीच्या आज्ञेत राहणारी सुस्त्री म्हटलं. भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन जेवण पोचवणारी कोण स्त्री होती ती? त्याला पोटभर शिव्या घालायची. तिची देवावरी सत्ता. सगळ्यांचं वर्णन कशाला? एक ऋषी होते, ऋषींचं सावधान झालं होतं. पण काय योगा आहे कुणास ठाऊक, सगळा व्यवहार त्यांच्या घरी त्यांच्या उलटा. चहा दे, नाही मिळणार चहा. उलट हो. मला भूक लागली, जेवायला वाढ, तुम्हाला जेवायला मिळणार नाही. मरायला टेकला. आणि मग शेवटी कोणतरी टेका म्हणून असतो ना, गुरूंच्याकडे गेला. गुरुजी बोल म्हटले, माझ्या घरी माझ्या मताच्या उलटा व्यवहार आहे, मी जगायचं कसं सांगा. आपण त्याच्या उलटा व्यवहार करायचा, याचं नाव गुरु. तुला चहा हवा आहे ना, मी पिणार नाही म्हणून सांगायचं, तुम्हाला प्यावंच लागेल म्हटले. हे गुरुचा मंत्र आहे. कसा आहे बघा तुम्ही. याला भूक लागली होती, मी जेवणार नाही म्हटला, तुम्हाला जेवावंच लागेल. बरं झालं की गुरूंचा हाच मंत्र आहे म्हणून गुरुकृपेहून शास्त्र हातीने शिवे म्हटलं. त्याच्या घरी वर्षश्राद्ध होतं. तो म्हटला यावर्षी वर्षश्राद्ध करणार नाही. ती म्हटली ब्राह्मण आणून करणार. याच्या उलट हो. हा जर म्हटला असता करायचं तर म्हटलं स्त्री करू देणार नाही. बरं झालं म्हटला, गुरूंचा मंत्र सफल झाला. तो म्हटला ही पिंडदान क्रिया आहे, ही मी उकिरड्यावर टाकणार नाही. नाही म्हटली, ही गंगेला टाकणार. हा जर गंगेला म्हटला असता तर ती उकिरड्या म्हटली असती. यानं बरोबर मंत्रच पाठ केला हो. मग गंगेला टाकायचा काय, तू जाऊ नको. जाणार ती पुढं, हा पाठीमागून. पाण्यात शिरशील, शिरणार. बुडशील, बुडणार म्हटली. मरशील म्हटला. हा गंगेला हात जोडलं आणि घरी आला. सांगून झालं माझं. कसं काय भाग्य महाराज.
नाही भाग्य. सरासरी आपण चिंतन बघितलं तर मृत्यूलोकामध्ये सगळ्यांच्या मनातलं ओळखणारे संत महात्मे नाही कुणाला ओळखत महाराज. नाथ महाराजांनी भागवतामध्ये अर्धपद लिहिलं आहे. सगळ्यांची धडपड चालू आहे, एकच इच्छा आहे, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. म्हणजे मला दुःख प्राप्त व्हावं म्हणून कुणीही जीव प्रयत्न करत नाही. सगळ्यांची इच्छा सुखासाठी आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे याची ओळख करून देणारं मृत्यूलोकात जर कार्य कोण असलं तर संतांचं आहे. म्हणून मार्गदावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसो. अनेकांचे अनेक मतं आहेत. ल्यावे खावे बरे असावे सदैव मतच आहे ना. हीच धरी हा संसारिक देह तुचे आत्मा भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची हेही मतच आहे ना. ही सगळी मतं खोडून काढली आणि शंकराचार्यांचं एक मत आहे. एकमेवा अद्वैत्यम ब्रह्म नेह नानास्ति किंचना. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्म येऊन अपरा. श्रुती वर्णन करते, शास्त्र वर्णन करते, जीव हा ब्रह्माचा अंश आहे, ब्रह्म सुखरूप आहे, जीव ही सुखरूप आहे. पर मुक्त होता परी बळी झाला बद्ध. म्हणून काही अभंग आहेत बघा. मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. त्याला मुक्त म्हणताच का, तो मूळचाच मुक्त आहे, याला बंधन ठाव नाही. पर अहम मम अध्यासानं आपल्याला वाटतं आम्ही बांधलेलं आहोत. पण महाराजांची भाषा कशी आहे, मी वासुदेव तत्वता अशी अनुभूती संत संगतीमध्ये येते आहे. म्हणून ज्याच्याकडं वैराग्य आहे त्याला भाग्यवान म्हटलं, त्याला संत संगतीचा लाभ प्राप्त होतो. असा एक वर्ग आहे. गरज काय संत संगतीची. संतांचं मृत्यूलोकामध्ये फक्त एकच कार्य आहे. शास्त्र वर्णन करतं, मनुष्य मानले हे मला सांगता येत नाही. जीवाच्या पाठीमागं अनादिकालापासून काही दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. त्याला दुसरी 3 नावं आहेत. मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे चंचलता, आवरण म्हणजे सुस्वरूपाचं अज्ञान. आता पाप निवृत्त होण्यासाठी ज्ञानोबारायांनी जवळजवळ पहिले 5-6 अध्याय सांगितलेले आहेत कर्माविषयी. ते कर्म कसं असावं, एक निष्काम सांगितलं आणि वेद बाह्य कर्म असू नये, वेद मान्य कर्म असावं. पण आमचे महाराज सांगायचे शास्त्राची संगती सोडून वेद बाह्य कर्म आणि त्याचा भोग, त्याच्याविषयी असणारी आसक्ती, मग कसा तरी वागू लागला आणि मग काहीतरी झालं असं म्हणायचे. म्हणून पहिल्यांदा मनुष्याला कर्म कळावं. ज्ञानोबारांचे एक प्रमाण आहे, अगा माते निरुणी भजन ते वायाचे गा आणि आन. कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे ते विहित आहे, निषिद्ध आहे, काम्य आहे, प्रायचित्त आहे, नित्य आहे, नैमित्तिक आहे. बघून जर ते आपल्याकडून कर्म घडलं, त्या कर्मातला जर कर्तृत्व भ्रम निघून गेला तर कर्म भगवंताला अर्पण होतं. असं जर ते कर्म घडलं तर मल नावाचा दोष निघून जातो, म्हणजे पाप निघून जातं. एक साधन सांगितलं. दुसरं साधन त्याला सांगितलं आहे, घेताना विठोबाचे पर्वत जळते पापाचे. रामकृष्ण उच्चारानंतराशेत पापाचे कळपळती पुढे. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. एक दोष निघून गेला. दुसरा जो दोष आहे त्याला चंचलता म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी एक उपासना सांगितली आहे. उपवास नव्हे, उपासना आहे. ते उपासनेच्या बाबतीमध्ये ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. किंवा तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. किंवा हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ही सगळी प्रमाणं उपासनेविषयी आहेत. चंचलता निघून गेली, आवरून निवृत्ती होत नाही. ती घालवणारे मृत्यूलोकामध्ये एक श्रीगुरु आणि एक संत. म्हणून ज्ञानेश भगवद्गीतेमध्ये 2 ठिकाणी वर्णन केलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मने अथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. पर भजायला सांगितलं कसं, तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग त्यांनी सांगितलं अपेक्षित जी आपले अपेक्षा काय आहे, दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती आहे. तेही सांगती पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. आणि पुढं एक पुरुषोत्तम योग म्हणून अध्याय आहे, 15वा अध्याय. त्या 15व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकावर भगवंत वर्णन करतात. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनम च वेदेश सर्वरहमेव वेद्यो वेदांतकृत आदिदेव चाहम. भगवान वाच आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी. जे बुद्धिस्फुरी अहर्निशी ते वस्तुगामी. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये व्यापकत्वान आहे. कळ नका संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरा
वैराग्यशी, म्हणजे संत संगत पाहिजे आणि गुरूंची सेवा वैराग्यानं घडली पाहिजे. ती घडती का नाही हे काय, आता गुरु जर मानाय तयार नसतील तर मग कशी काय सेवा घडणार, असा एक प्रश्न आहे. तात्पर्य त्यातलं आपण बघितलं तर हे दोन दोष निघून गेलेले साधन चतुष्टय संपन्न युक्त जो अधिकारी आहे त्यानं जर संतांना शरण गेलं तर संत हे काय करतात, अज्ञान अविद्या भ्रम माया कल्पना हे त्यांचं घालवतात. एवढ्यासाठी आपल्याकडे त्या साधनांची गरज आहे. मग ते अंतरंग साधनं 4 आहेत. बहिरंग साधनामध्ये ही 2 साधनं सोडली तर पुढं समाधी षटक म्हणणं आहे. शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा मुमुक्षत्व. मनोनिग्रह शम आहे, इंद्रिय निग्रह दम आहे, वेद गुरु संत शास्त्र देव श्रद्धा पाहिजे आपल्याकडं, मनाची एकाग्रावस्था होणं, समाधान पाहिजे, शीत उष्ण रोग कष्टा वाचून सहन करणं तितिक्षा पाहिजे आणि अजून मुमुक्षत्व पाहिजे. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे काय हे खंडलील काय हे खंडलील वर्म जाणी तो पारकी. याला मुमुक्षत्व म्हटलं आहे. सारखी धडपड पाहिजे. काय मी उद्धार पावेन काय कृपा किरळ नारायण ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. त्याला दुसरं एक प्रमाण आहे. कै ऐशी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुर तसे ज्ञानोबराचं वर्णन करतात. कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. म्हणजे कधी हे एकदा लिगाड निघून जाईल आणि मला कधी संतांची भेट होईल. याला मुमुक्षत्व म्हटलं. ही सगळी साधनं घेऊन जो संतांच्या श्रीगुरूंच्या शोधामध्ये आहे तो ज्ञानाचा अधिकारी म्हटलं त्याने. आणि म्हणून त्याला संत संगती प्राप्त होते आहे. आता संत संगतीचा लाग असं म्हटलेलं आहे. पर संत ओळखायच्या खुणा काय आहेत? खुणा पाहिजेत ना आपल्याकडं. ज्यांची उद्या पुण्यतिथी आहे त्यांचं चरित्र काढून बघा तुम्ही. त्यांच्या घरामध्ये 14 माणसं होती. मुलं 4 सुना 4. किती झालीत? बाबा आई ती वेगळी नव्हती. हा तर कीर्तन राहू दे बाजूला. महाराज हे बाबाचं नाही आईचं एवढं आम्हाला वाटून द्या म्हणतात लोक. हे बाबा एकाकडे आई एकाकडे. एक असं माळीसर एक टिप्स आली होती पेपरला. 2 भावांची केस कोर्टामध्ये होती आणि त्या केशीचं स्वरूप असं होतं. धाकल्या भावानं तो गुन्हा दाखल केला होता थोरल्या भावावरती.
कोर्टाला माझी विनंती आहे, आम्ही दोघं भाऊ आहोत आणि माझा भाऊ माझ्यावरती अन्याय करतो आहे. माझ्या आईवडिलांची सेवा तो एकटाच करतो आहे. माझं असं म्हणणं आहे, त्यानं 6 महिने करावी, मला 6 महिने द्यावी. ऐकलं असं नव्हे, म्हणजे मला तो देतच नाही सेवा करायला. माझी तुम्हाला विनंती आहे, मला 6 महिने द्यावी. याला कोळी कन्या पुत्र होती जे, हे तर सगळे आहेतच. म्हणून 4 दुनी 8 आणि बाबा आई 10. नामदेवराय त्यांची पत्नी 12 आणि एक त्यांची बहीण होती आऊबाई आणि दासी म्हणून त्यांच्या घरी कोणतरी होती जनाबाई. एकूण 14 माणसं. त्यांच्या घरासमोर एक चौथरा होता. पंढरपुरामध्ये एखादा वारकरी कोणी गेला, त्यांनी विचारलं, इथं राहायला जागा आहे का हो? नास्तिक लोक सांगायचे, ते समोर घरावरती पथक आहे बघा, ते देवाचे भक्त फार मोठे नामदेवराय आहेत, तुम्ही किती जणही जा, तुमची सगळी सोय करतात. म्हणजे अजून 10-20 त्यात असायचे. नामदेवराय गेले की 10 फुटावरून देवाला नैवेद्य दाखवत नव्हते. आम्ही कसं करतो, दाखवला तर नशीब त्या देवाचं म्हणायचं. आता ही काल्याची कीर्तनं बघितलं मी, आवरा बुवानं बंद करायसाठी इकडून त्याच्या पुढ्यातून त्या बुट्ट्या पळवायच्या, कसल्या जेवणाच्या. म्हणजे बुवानं म्हणावं, आता जेवण तयार झाले, माणसं बसलेली आहेत, पात्र वाढून फक्त उदबत्ती तेवढी बुवाच्या हातात द्यायची राहते म्हणायची. जेवायला सुरुवातच ना. नामदेवराय मंदिरात जाऊन देवाला नैवेद्य जीव घालून ते ताट धुवून मग घरी यायचे आणि मग घरी चुली पेटायच्या आणि मग खायचे. ते जमल नव्हे, देवालाच घरात नाही तर नैवेद्य कुठला दाखवायचा. आता मालकाचा प्लॉट, पैसे मालकाचं इस्टिमेट कोण करतो? त्यानं सांगेल तसं यानं पैसे घालायचे. त्यानं देवघर बांधा म्हटलं तर स्मशानच महाराज. केवढं मोठं विस्तीर्ण असं आपल्या घरात देवघर असावं, असे नामदेवराय हे एकनिष्ठ त्यांचे भक्त आहेत. प्रतिकुलात परमार्थ टिकून ठेवला नामदेवरायाने. देवाला जीव घालणारा एकटा नामदेवराय आहे. कथा कीर्तनात नाचलेले नामदेवरायांचे देव आहेत. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरे सप्रेमाचे. सप्रेमाचं कीर्तन असायचं, गजर असायचा महाद्वारामध्ये. देव नाचायचा एवढा अधिकार त्यांचा होता, त्यांना संत म्हटलं आहे. लक्षणं भरपूर सांगितले आहेत. एक सगुण भक्तियोग म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय आहे बघा, 12वा अध्याय. त्या 11व्या अध्यायामधली शंका घेऊन पुढं अर्जुन विचारतो आहे. पहिला श्लोक आहे त्यामध्ये, अर्जुन वाचम एवं सतत युक्ताय भक्ते स्वापर उपासते ये तेशा ये त्यापेक्षा अव्यक्तम तेशा की योग वित्तमा का व्यक्ताने अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पाव्य व्यक्त अव्यक्त योगी या दोन्ही जी वाटा तू ते पावावया वैकुंठा. अशी शंका आहे त्याची. तुम्ही विश्वरूप दाखवलं मला, तुमचे मुख्य रूप किती आहेत? एक दिसणारं, एक न दिसणारं, एक सगुण आहे, एक निर्गुण आहे. आम्हाला सोपं कोणतं सांगा. देवानं सांगितलं निर्गुण जो आहे त्यासाठी योगमार्ग सांगितला. योगमार्ग अतिशय क्लेशकारक आहे. योगाचे वाटा निघाले का सुभटा, दुःखाचाचे वाटा भागा आला. मग मी निर्गुण असणारा सगुण झालो कुणासाठी? तेशामी हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवान मीन चिरात पार्थ मय्या विशिचे तसा. म्हणजे माझ्या भक्तासाठी मी सगुण झालो. असा भक्त कोण आहे? पुढे 4 श्लोकावर चिंतन सांगितलं. संतुष्टम सततम योगी यतात मदृढ निश्चया मय्यर्पितो मन बुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिया अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणा एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. अजून अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन अगत व्यथा किंवा समशत्रोच मित्रो था मानापमान यो. आणि शेवटचा एक श्लोक आहे, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टम येन केनचित. जो निंदेते नेघे स्तुती नसल्या घे आकाशा न लगे लेपो जैसा. याला संत असं म्हटले. भेटतील काय? पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो.
अनंत जन्माचं पुण्य फलाला यावं लागतं. असेल तर नव्हे, कशाला पुण्य म्हणायचं? आणि गाठी तरी पाहिजे नव्हे. नामस्मरणानं पुण्य होतं, परोपकार बुद्धीनं पुण्य होतं. तो का म्हणे फार थोडा तरी पुण्याची साधना आहेत ना महाराज. ते अनंत जन्माचं पुण्य फलाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, माझं भाग्य उदयाला आलं. भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. त्या संत चरणाचं फल कोणतं असेल? आज फिटले माझे कोडी, मला दुःख निवृत्ती झाली आणि मी स्वरूपानं कोण आहे हे संत भेटीमध्ये मला कळलेलं आहे. बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. तुका म्हणे धन्य झालो सुखे संतांचे आधालो, लोटांगणे आलो वैष्णव भार देखोनी. असा एक संत महिमा आहे. म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे, तो भाग्यवान आहे. संत संगती हा लाग, संत कृपेचे हे दीप. कृपा व्हायला पाहिजे ना. दीप शब्दाचा अर्थ तेज असा आहे. करी साधका निष्पाप, पाप मिश्रित जीवन कधीही जगायचं नाही. पापामध्ये शास्त्रकाराने अनेक प्रकार सांगितले. कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे. मनानं वाईट चिंतन करणं मानसिक पाप आहे. कायेनं परपीडा करणं कायिक पाप आहे. अजून दुरुक्तीनं बोलणं वाचिक पाप आहे. काही माणसांना दुरुक्तीनं बोलायची सवय असते. महापापामध्ये परत 5 प्रकार पडतात. सुरापान. एक महाराज होते, अखंड विचारसागर तोंडपाठ, पर कायम तंद्री. वारले आता ते कागलमध्ये माझ्या कीर्तनला आले होते. मी एक सांगितलं की पुढचं सांगायचे. म्हटलं पुढं तरी बसा. नाही म्हटले. काय करायचं सांगा. पाप आहे ना. शास्त्रकर्णी वर्णन केलं. सुरापान हे पाप आहे. ब्रह्महत्या पाप आहे. परसदारागमन पाप आहे. गुरुपत्नीकडं वाकडं देणं बघणं पाप आहे. चौघांची संगत करणं. किती झाली एकूण? त्याला महापाप म्हटलं. पण निष्पाप जीवन जगता आलं पाहिजे आपल्याला. पाप मिश्रित काय केलं? पापाचं फल कधी सुख नाही महाराज, दुःख आहे ना. म्हणून कर्म करते वेळी सावधगिरीनं राहिलं पाहिजे. या कर्मानं दोष निर्माण होईल म्हणून कशी माणसं कर्म करतात. महाराज ते अमुक महाराजांनी सांगितले असं वागा म्हणून. कसं वागायचं मग? पुणे महाराजचं एक संतांचं ऐका वचन ना. संत हे तुमचे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी अगोदर केले आणि मग सांगितले. तुका म्हणे दावी त्याचे पाय माझे जीवी. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ज्ञानोबाराय वर्णन करतात. मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोने. काय ओळीचा भाव आहे बघा. त्याला वर्णन त्यांनी केलं आहे. आंधळा मनुष्य रस्त्यानं चाललेला आहे. मार्गे अंधा सरिसा. त्याचा प्रवास सुखरूप व्हायला पाहिजे का नको? मार्गदर्शक म्हणून डोळसा आहे. मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले तैसा. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा. आचरणी शब्दाला महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये बडबडण्याला महत्त्व नाही.
आचरणाला महत्त्व आहे. यत किंचित चारित्र्यहीन जगायचं नाही. कुठंही निष्कलंक चारित्र्य त्याचा परमार्थ आहे. आणि असे कोण होते? संत होते महाराज. चरित्र काढून बघा त्यांची. एका भगवंताच्या शिवाय काहीही नाही, त्यांचा व्यवहारच नाही ना. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती. काही मंडळी उभं आयुष्य अपकारासाठी घातलं, काही मंडळींनी उभं आयुष्य उपकारासाठी घातलं, आणि काही मंडळींनी उभं आयुष्य अवतार कार्य परोपकारासाठी घातलं. त्यांना संत म्हटलेलं आहे. त्यांचं वर्णन केलं आहे. देह कष्टविती पर उपकारे, येत उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हे सगळं जर आपण चिंतन बघितलं तर पायी काठा नेहटे, जीवी व्यथा उमटे, तैसा पोळे संकटी पुढीलांचिनी. असा असणारे संत महात्मे भेटलेच तर साधका निष्पाप त्या साधकाला ते मार्गदर्शक करायचे काम करतात. मार्गदर्शक म्हणजे वाटसर असतात ना ते. तू या वाटेनं जा, या वाटेनं जाऊ नका. आड राणी भरडे जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, एवढ्यासाठी आले आहेत ते. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरडे जग, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी धाक दरारा. तुका म्हणे करा जय जय कार्य, आनंदे आम्ही वैकुंठवासी. एवढ्यासाठी संत आले. त्यांना म्हणजे संसारी उपाधी मुळीच लागणं शक्य नाही. शास्त्र असं वर्णन करतं, देव, संत आणि जीव त्यापैकी दोन्ही अवतारी आहेत, आणि एक अविद्या उपाधी असल्यामुळं त्याचा अवतार नाही तर जन्म आहे. तुमचा आमचा जन्म आहे. मागलं स्मरण आहे का? देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कोटी स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसा मुकलिलो, परदेशी नाही कोणी अंध, पांगुळ झालो, चालता वाट पुढे, भय वाट ते चित्ते, बहुत जन गेले सगळे नव्हे, नाही आले. आलेत कुठल्या गावात आले काय पत्ता आहे काय? न देखो काय झाले, कान तरी ऐकत गेले. एवढं नक्की आमच्या मरणाला आम्ही छापायचं. कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, ब्रह्मीभूत कथेने सांगितलंय मी अमुक ठिकाणी गेलेलो आहे आणि तुम्ही माझं पोस्टर लावा. काही नाही. न देखो काय झाले, बैसलो संधी भागी, तुझं धरोनी चित्ते, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. मागलं काही स्मरण नाही त्याला जीव म्हटलं आहे. ज्यांना मागलं स्मरण आहे त्यांना संतांनी देव म्हटलं आहे. त्यांचा अवतार आहे. धर्मरक्षावया अवतार घेशी, आपल्या पाळीशी भक्तजना, त्याला अवतार म्हटलं आहे. आणि इथं वर्णन केलं आहे, उद्धराया जन उद्धराया जन. आता कारण कोणतं हे आणि पुढे सांगितलं आहे. याला संतांचे अभंग म्हटल्या. काही काही मंडळी भजनामध्ये क्षेपक अभंग म्हणतात. अर्थहीन अभंग आहेत ते. संतांचं वाङ्मय म्हणजे वेद आहे. धराया कारण म्हटलं का? कारण वाढावया सुख भक्ती भाव धर्म, धराया कारण आहे. सगळ्या गोष्टींचं वाढ व्हायला पाहिजे. कुळाचरणाम विठोबाचे धराया कारण असं ध्रुवपद लागलं पाहिजे प्रत्येक अभंगाला. आणि म्हणून त्यांचं अवताराचं एक प्रयोजन कोणतं असेल तर उद्धराया जनजड जीवा. आता त्यांची लक्षणं सांगताना आपल्याकडे वेदाची प्रस्तांतरी म्हणून 3 ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत. मी थोडी लक्षणं सांगितली 12व्या अध्यायामधली, पण 13व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकावरती एक चिंतन आहे. आपल्याकडं माळीसारांच्या त्या भागामध्ये परवा आपण होतो ना हमीदवाड्यामध्ये, एक पुण्यतिथीचं कीर्तन होतं. CS कुलकर्णी म्हणून विद्वान होते. माझ्याकडे कीर्तनसेवा होती पुण्यतिथीची. त्यांचं मी एक फक्त प्रवचन ऐकलं होतं. चातुर्य लपवी, महत्त्व हरवी, पिसेपणी मिरवी आवडवणे. हे उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितली, ज्ञानी पुरुषाची. याला महात्मा म्हटलं. हे 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावर चिंतन आहे बघा. ही लक्षणं आज कलियुगामध्ये ज्याला जुळतात त्याचं नाव संत आहे. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. तरी कोणीही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, अथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. मी आमुका हे ऐशी नोहा विषयची लोका, सत्काराची गोठी आदरातील भेटी, मरणीशीसाठी नमस्कारिता. एखाद्यानं सत्कार केला तर मरण आलेलं चांगलं असं ज्याला वाटतं त्याचं नाव संत. सगळा त्यांचा भार कुणावर? नामदेवराय काही कपडे विकत नव्हते. महादेव महाराज, आमचे लोक बाजार सोडून इकडं जायचं कसं म्हणतात ते. मी त्या संकेश्वरला गेलो कीर्तनला. अष्टमीला त्यांचं पारण असतं. संकेश्वरला निम्म संकेश्वर ही तुमचीच लोक आहेत त्या ठिकाणी.
ते हावळ बिवळ सगळे तिथे आहेत ते. मग ते कीर्तन चालू झालं 11:15. ते बरोबर आहे का म्हटलं मी. महाराज तुम्हाला माहिती नाही म्हटले, आमचा सगळा व्यापार होऊन दुकानं आम्ही बंद केल्याशिवाय मंदिरात येत नाही. मी म्हटलं पत्रिकेवर छापलं. होय छापले म्हटले लोक यायसाठी, पण आम्ही तरी यायला नको म्हणले त्यांनी. पण नामदेवरायांचं असं नव्हतं महाराज. त्यांचा एक दृष्टांत आहे. दामूशेट्टी वृद्ध झाले, कपडे विकायचा व्यवसाय, आता ते जाता येईना बाजारला. मुलगा कसा व्यवहार करतोय बघायला पाहिजे ना. मग त्या शेजाऱ्याच्या बरोबर त्यांना डोक्यावर गाठोडं बांधून जा म्हणून सांगितलं. पण नामदेवरायांची वाणी अखंड भगवत नामाशी रंगलेली होती. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चालायचं सारखं. ते बाजारात गेले, भजन चालूच. बाकीच्या लोकांनी जागा बरोबर पकडून ते कपडे दाखवली, त्यांना गिराक याने डोळे झाकून भजन चालू केलं. यांचा गट्टा तसाच राहिला. बाकीच्यानी पटपट झालं, डोळे झाकून चालले. बाजार उलगडला, कोणतरी म्हटलं हो बुवा झाला बाजार, जावा म्हटले. आता काहीच नाही खपलं ना. बांधला गाठोडं डोक्यावर घेतलं, परत भजन चालू झालं. पूर्वीच्या काळामध्ये वाहनं नव्हतीत नाही, चालत जायचं. मग कुठं बाजार असलं तर जायचं. मग डोक्यावर ओझं घेऊन जायचं. मुक्काम पडला एका गावामध्ये. गावातलं मंदिर शोधून काढलं नदीच्या काठावर. हे असं मंदिर आहे असं तळ्याच्या काठावर शोधून काढलं. नाही देवसमोर चालू केलं कीर्तन. कीर्तन झालं, सकाळी पहाट झाली, काकडा केला, लागले परत वाटायला. पण गावाच्या विषयीमध्ये आल्यानंतर त्यांना स्मरण झालं, आता आपलं घर जवळ आलेलं आहे. घरी काय निरोप सांगायचा, काय विकलं म्हणून सांगायचं. एका शेतवडीतून चालले होते, 2 दगड बघितले, दगडांना ते 2 धोत्र गुंडळली. आपणच नावं ठेवली, एक धोंडोबा आणि एक गणोबा. 2 धोत्र दिलेत, पुढच्या वाराला पैसे द्यायचं म्हणून सांगितलं. दगड बोलतील काय महाराज, परत दगड बोलवणारे संत महाराज. घरी आले, दामूशेठने विचारलं काय जमा खर्च झालाय का नाही. झालाय म्हटले त्यांनी, पर गिरायक उधार भेटलाय म्हटले. पैसे कधी देणार मग, पुढच्या वाराला म्हटले. 1 वार झाला, 2 वार झाला, 3 वार झाला. त्यांची नावं तरी घेतलीस काय, कोण कोण ओळख आहे म्हटले. दगडोबा धोंडोबा दोघं आहेत. मग वडिलांनी जरा जोर लावला, पैसे पहिले घेऊन येते धोत्रांचं. तेव्हा नामदेवराय गेले त्या शेतामध्ये, ती दगडं ढकलत आणली. चला माझ्या बापाला कधी सांगा, चला. ती दगडं वाड्यात आणल्यावर सोन्याची झाली. ही बातमी ज्याची दगडं त्याला कळली. ज्या सोन्यात दगडं झालीत म्हटली त्यांनी, तो शेतकऱ्याला छाती बडवत, दगडं माझ्या शेतातले आहेत. नामदेवराय म्हटले बघ 2 धोत्राचे पैसे दे, तुझे घेऊन जा ना. म्हटली मला काय करायचे. ती 100 धोत्रा देतो म्हटला. तो दगडं कसले आहेत, 100 नको म्हटले, 2च दिलेत म्हटले. आम्ही काय म्हटलं असतं 200 दिलेत. आम्ही त्याला बाजूला बोलून म्हटलं असतं हे बघ तुला एक दगड घे, मला एक घेतो, बाकीला काय सांगू नको. संत हे वेगळेच आहेत महाराज. ते त्याने 2 धोत्राचे पैसे दिलं. दगडं शेतात घेऊन जायला ती दगडच झाली. त्याला एवढा राग आला महाराज. त्यानं परत दगडं उचलली, नामदेवरांच्या वाड्यामध्ये टाकली. आज ताग आहेत त्या वाड्यामध्ये पूजा होती म्हणे दगडांची. त्या म्हणजे सहज जीवन जगण्याची कला त्यांना संत महात्मा म्हटलं. आमच्यामध्ये अट्टहास आहे, अट्टहासानं काही फरक पडत नाही. का मला सांगतो, काही अभंग आहेत बघा. प्रारब्धे जोडे धन, प्रारब्धे वाढे मान, सोस करिशी वाया भज मना पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करणा बोभाट. आम्ही ते भागवत चालू केला आहे बिद्रीवर. आणि तो दुकानदार आहे, कापड दुकानदार, तुमचा पूर्णानंद क्लॉथ स्टोअर्स. त्यानं गुरुपौर्णिमेला एक सेवा ठेवली होती. आणि ते जेवण काहीतरी गोड नाश्ता हे सगळं आणलं. तू जेवलाच नाही शेवटी. मी म्हटलं अहो शेठजी जेवा ना तुम्ही, काही खाऊन चालत नाही म्हटलं. आता का खाऊन चालत नाही, प्रारब्ध पोट प्रारब्धादी नाही ना महाराज. आम्ही खातो म्हटलं, खाऊ देत नाही. तो खायची वेळ त्यावेळी मिळाली नाही आपल्याला. काही गोष्टी मृत्यूलोकामध्ये प्रारब्ध असल्यामुळं जी गोष्ट आपल्या प्रतिकूल असते तिचं आपण म्हणजे दुःख होतं, अनुकूल झाली सुख प्राप्त होतं. पर सुखी संतोषा न यावे, दुःख विषादा न भजावे, लाभालाभ धरावे मना माझी, जवरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवरी या साधना भजावीची लागे, असं वर्णन केलं. म्हणून महाराजांचा एक अभंग आहे, आपण जीवन कसं जगावं. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. याच्या पुढचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. चित्ती असो द्यावे समाधान. समाधान कुठेही विकत मिळत नाही, ते आपल्या मान्यावरती अवलंबून असतं. साधू संतांचं तुम्हाला आम्हाला एक सांगणं आहे,
तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहो हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते, असो द्यावे समाधान. याच्यावरती ज्ञानोबरायांची प्रतिक्रिया आहे कशी बघा. देव वर्णन करतात. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीच एको, असा एक संबंध त्यांनी सांगितला आहे. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये संतांची कृपा झालीच तर तुकोबाराय वर्णन करतात. संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. साधकाची व्याख्या अशी केली आहे, 2 दोष निघून गेले, 3रा दोष निघून जावा म्हणून धडपडतो आहे. त्याला साधक म्हटलं, मुमुक्षु म्हटलं, जिज्ञासू म्हटलं. मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षु म्हटलं आहे. 2 दोष निघून गेले, शास्त्र काय याची जाणून घ्यायची इच्छा आहे, त्याला जिज्ञासू म्हटलं आहे. आणि साधक म्हटलं आहे. त्या साधकाचं जीवन संत महात्मे निष्पाप करतात. करी साधका निष्पाप, तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, तुका प्रेमे नाचे गाय, गानियात विरोनी जाय, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. भेदाभेद नाही जात. अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. त्याला देव आणि भक्त म्हटलं, ज्याच्यामध्ये भेद मुळीच नाही. आपल्या काकड्यामध्ये अभंग आहेत बघा. देव आणि भक्त दुजा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा. त्याला एक ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. आत्मज्ञाने चोखडी संत हे माझी रूपडी, दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. जे आत्मरूपानं नटलेले आहेत, माझीच रूप म्हटलं देवानं. अजून एक प्रमाण आहे. हरी तैसे हरीचे दास, नाही भय मोह चिंतास, होऊनी राहती उदास बळकट कास भक्तीची. तसं हर तसं तिचे दास आहेत म्हटलं. दोघांच्या मध्ये येत किंचिती भेद नाही. तर संशय जर त्यावर निर्माण झाला, कसा संशय निर्माण झाला? भगवद्गीता कुणी सांगितली? भगवान कृष्णानं. ऐकली कुणी? ऐकणारा एक आणि सांगणारा एक, 2 झालं नाहीत? इथं नाही म्हणतात नो भेद. हेच तर संप्रदायामधलं फार मोठं कोड आहे. ऐकणारा एक, सांगणारा एक, 2 झाले. शास्त्रावर द्वैतापती येते. शास्त्र 2 सांगाय तयार नाही, एकच सांगतोय. म्हणून त्याला ज्ञानोबरांचं एक प्रमाण आहे. देव देऊळ परिवारू, कोरुनी किजे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. आता हे मंदिर आहे, यामध्ये काही वस्तू आहेत. दगड आहे, वीट आहे, माती आहे, वाळू आहे, सिमेंट आहे. यांनी प्रत्येकानं जर आपलं आपलं अस्तित्व सिद्ध केलं तर मंदिर कोण म्हणेल? ती नावं गौण रूपानं आहेत. सगळ्याला मिळून काय त्यांनी म्हटलेलं आहे? मंदिर. तसं देवभक्तांच्या मध्ये वास्तव अभेद आहे, कल्पित भेद आहे. हे ज्ञानोत्तर भक्ताचं लक्षण त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. नको ब्रह्मज्ञान झाल्यानंतर म्हणले का व्हायच्या अगोदर म्हटले त्याने? आम्ही म्हणून काय करायचं? नको व्हायला तरी पाहिजे ना आम्हाला. ज्यांना झालंय त्यांनी म्हटलं आहे, मला भक्तीतला आनंद लुटायचा आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, दावी मज रूप गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माथा. ज्ञानोत्तर भक्ताची लक्षणं आहेत. देव आणि भक्त 2 नसून
ते म्हणजे अभेदानं वास्तव अभेद आहे ते कल्पित रूपानं भेद मानल्याशिवाय भक्तीतला आनंद लुटता येत नाही. दोन त्यांनी कल्पित मानले, भेदाभेद नाही. जे आता भेदाविषयी भरपूर अमृतानुभवात त्यांनी वर्णन केलं आहे. एकूण शास्त्रकारांनी 5 प्रकारचे भेद सांगितले. जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण तो भेद नसून तो म्हणजे एक जर संबंध आपण बघितला तर भेद यांच्यामध्ये नसून ते एक वस्तुता ते आत्मरूपानं एकच आहेत. म्हणून भेदाभेद नाही ज्यात. आता दोघांच्या शब्दांचं आपण व्याख्या बघितली तर त्यांनी देव हा शब्द मोघम वापरला आणि भक्त हे शब्द मोघम वापरला. दोघांची फक्त उपाधी भिन्न आहे. भक्त कुणाला म्हटलं आहे? जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतून. चौथा पुरुषार्थ जगाला वाटत चालला आहे त्याला चौथा भक्त म्हणजे त्याला भक्त असं म्हटलेलं आहे. चौथा पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष आहे. अगोदरचे 3 कोणकोणते पुरुषार्थ आहेत? धर्म, अर्थ, काम. चौथ्या पुरुषार्थाची ती साधनं मानलेली आहेत. धर्मानं जगावा का अधर्मानं जगावं? धर्म तरी कशाला म्हणायचं? स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पहा. आपल्या वाट्याला आलेलं आपण यथायोग्यपणे कर्म करणं याला धर्मच म्हटलं आहे. आपलं तेही आपलं, लोकांचंही आपलं म्हटलं. हा धर्म आहे का अधर्म आहे? मग कौरवांच्याकडून धर्म घडला होता का अधर्म घडला होता? आपलंही राज्य म्हटलं आणि पांडवांचं ते सुद्धा आमचंच म्हटलं. हा अधर्म आहे ना. अधर्माच्या विरुद्ध देव उभं राहतो आहे. म्हणून धर्मानं जगता आलं पाहिजे आपल्याला. धर्मानंच काय असावा? अर्थ असावा. म्हणून अभंग आहे बघा, जोडून या धन. व्यवहार उत्तम पाहिजे. हा, हे उत्तम व्यवहारनं मिळवलेलं आहे त्याच्याविषयी उदास विचारी म्हटलं. नुसतं उदास राहून काय करायचं? वेच करी म्हटलं. कुठं वेच करी? सत्कर्मामध्ये. असं घडलं तर त्याला उत्तमची गती तो एक पावे. हे अनोळखी गावामधून फोन येतात ना कीर्तन सेवेसाठी. मला काल परवा एक तासगाव तालुक्यातून फोन आला. सगळं सांगितलं, आमचं पारायण असं आहे, तसं आहे, तसं आहे. मग तुमच्या बिदागीचं काय? म्हटलं असं कसं विचारता? नाही, आम्ही सगळ्याच महाराजांना विचारतो. मग ते काय सांगतात? ते एक आकडा सांगतात, आम्ही त्यांना कमी सांगतो, मग कुठेतरी आम्ही मग त्याला ठरवतो. म्हटलं असल्यात माझी गणना घालायची नाही. म्हटलं मी जे येणार ते माझं कीर्तन सांगा येणार नाही, देवाची सेवा सांगायला. तुम्ही सन्मान केला काय नाही, आमचा अपमान केला काय संबंध नाही. आमचा अपमान झाला नाही तर संत विचाराचा अपमान झाला, आपल्याला काय संबंध त्याचा? आम्हाला निरोपाला पाठवलं आहे. सन्मान केला संत विचाराचा सन्मान होईल, आपला काय संबंध त्यामध्ये नाही. अशा वृत्तीनं जर आपण जगत गेलो तर दुःखापासून लांब राहू. ही संतांची शिकवण आहे. माझंच ऐकायला पाहिजे हट्ट कशासाठी महाराज? जीवनामध्ये आपण संत विचार घेऊन जगत असताना यत किंचित दुःख चित्तामध्ये येता कामा नये. त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे सांगितलं आहे अर्जुनाला सगळं. कर्तृत्व भ्रम तू काढून टाक, कर्मनिवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. अर्जुन काय म्हणतो होता? मी मारित आहे मरते, असा वेटाळा होता मोहे बहुते, ही मी मारली तरच मरतील. देव म्हणले काय ती अमर आहेत काय? तू नाही युद्ध केलंस तर. हे सांगणारी भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, विचारसागर आहे, अमृतानुभव आहे. या ग्रंथांच्या अनुसूचीने जर आपण पुढं वाटचाल केली तर दुःखरहित जीवन आपल्याला जगता येतं. हे संत विचार आहेत. म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे. त्याला देव म्हटलं, त्याला भक्त म्हटलं. म्हणून धर्मानं अर्थ असावा आणि धर्मानंच काय असावं? काम असावं. भागवतामध्ये गृहस्थाश्रमी पुरुष सुद्धा ब्रह्मचारी सांगितलेला आहे. तर काय काय लक्षण त्याप्रमाणे त्याचं जीवन जर असेल तर ब्रह्मचारी पुरुष आहे. म्हणजे धर्म अर्थ काम जर योग्य घडलं तर परमपुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतो. तो परमपुरुषार्थ मोक्ष जगाला वाटत चाललेला आहे. त्याला चौथा भक्त म्हटलं. असा भक्त आहे तो. म्हणून त्याची व्याख्या केली आहे. भक्ताईसे जाना जे देही उदास. या अभंगातून चौथ्या भक्ताचं वर्णन आहे. त्याला त्यांनी भक्त म्हटलेलं आहे. अर्थार्थार्थ जिज्ञासू यांचं वर्णन या ठिकाणी नाही. जो चौथा आहे अर्थ तो आरतीचे व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे, तिजे नित्यने इच्छिजे अर्थ सिद्धी. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून हे भक्तो एकोप आहे ज्ञानी या तोचे. असा असणारा ज्ञानी पुरुष भगवंताला आपलं स्वरूप समजतो, देव त्याला आपला आत्मा समजतो. म्हणून दोघांच्या मध्ये भेदाभेद नाही जात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे आणि गाय. पहिल्यांदा अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. ते एक अभंग आहे बघा, संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे काय संकल्पायची?
माया शब्दाचा अर्थ प्रेम असा आहे. सगळ्यांच्यावर प्रेम काढून ज्यानं देवावर घातलं त्याला थोर भक्ती असं म्हटलं. आणि एके ठिकाणी वर्णन केलं त्याने, अवघी देवावरी माया. त्या माया शब्दाचा प्रेमच असा आहे. त्याला वैष्णव म्हटलं. संपूर्ण त्याचं प्रेम आहे, अनात्म वस्तू नाही, देवावर आहे. म्हणून प्रेम पाहिजे. त्याला वर्णन केलं आहे बघा. थोर कोणाचा भुकेला? प्रेमाचा. देवाघरी एक साकडं आहे, भक्तांचं नव्हे, भक्त त्याला भरपूर आहेत. ऐशे भक्त कोट्यानु कोटी, गणित नाही त्याला रे, म्हणून कुठतरी एक अभंग आहे, मला काय सगळं पाठ नाही. असे कोट्यानी भक्त आहेत. पर विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, पहिलं तरी म्हणजे प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला पावे. भक्ती गंगेमध्ये सगळे वाहत असतात, पहिलं तरी गाठणारा त्याचं नाव भक्त आहे. म्हणून त्याचं वर्णन करताना वर्णन त्यांनी केलं आहे, त्याला प्रेम असं म्हटलं आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आम्हा घरी साकडी म्हटलं, एक प्रमाण आहे. कसलं साकड? प्रेमळ भक्तांचं नाही, भक्त भरपूर आहेत, पण प्रेमळ भक्तांचं आमच्या घरी साकड आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम पाहिजे. तुका प्रेमे, प्रेम घेऊन ते नाचत आहेत. कोणतरी भक्त म्हणून नाचणं वेगळं आणि आपल्या महिमेत नाचणं वेगळं. संत हे आपल्या महिमेमध्ये असतात. असवायसा कोठे आठवत, त्यांची अवस्था कशी होती. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे आनंदी आहेत, निर्भर आहेत. आनंदे निर्भर डुलत आहेत, आनंद दे आहे आणि निर्भय अवस्था प्राप्त आहे. आता भयाचा विषय फार मोठा आहे. तो भागवतामध्ये तुमच्या आमच्या पाठीमागं एकूण 9 प्रकारचं भय सांगितलेलं आहे. भोगवानाला रोगाचं भय आहे, श्रीमंताला चोरीचं भय. असं ते कुठेतरी जेवायला जायचा प्रसंग येतो ना. एकाच्या घरी जेवायला गेल्यानंतर ते एक मनुष्य त्यांचा झोपला होता, बरोबर तिजोरीला पाय लावून. मी म्हटलं हे असं कधीपासून? ते 12 महिने असंच पाय आहेत म्हटले. म्हटलं का? त्यांना विचारा म्हटलं. मला म्हटलं तुम्हीच विचारा. म्हटलं काय हो असं झोपलात? नाही कोणतरी तिजोरी फोडून नेली तर मी गेल्यानंतर, म्हणून मी ते कायम झोपलोच म्हटलं. श्रीमंताला चोरीचं भय आहे, रूपवानाला जरेचं भय आहे, एका पंडिताला दुसऱ्या पंडिताचं भय आहे. सगळ्यात मोठं भय कोणतं असेल? काय कृतांतात भयम, म्हणजे कायानाम शरीराला आम्हाला म्हणजे मरणाचं भय आहे ना. म्हणून तुकोबारांना कुठलंही भय नव्हतं. मरण माझे मरून गेले मजला केले अमर, काळ देहासे आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ, काळ गुलाम सलाम करी तुक्या घर राबवतो. म्हणून त्यांची निर्भय अवस्था होती. आनंदे निर्भर डुलत, त्यात डुलतात ते महाराज. म्हणून प्रेमे नाचे नृत्य हे आहे आणि गायन आहे. आता ते नृत्य, प्रेम आणि गायन ही साधनं वापरत वापरत गायनात विरोनी जाय, म्हणजे शिल्लक मी तुकाराम महाराज म्हणून राहिले नाहीत. शिल्लक राहील नाही याचा अर्थ वृत्ती निवृत्त झाली, देह तादात निवृत्त अवस्था झाली. मी स्वरूपानं कोण असेल तर एक देव आहे. असं कुणामुळं घडतं आहे? संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.